आज तर फिरायला जायचं आहे म्हणून सकाळ सकाळ रेडी झाले। बॅग तर कालच पॅक केली होती, पण मेन गोष्ट राहिली होती ती म्हणजे हा वाला डब्बा। ही ट्रॅव्हल बॅग तर आहे खूप छान, पण झालंय असं जिथे स्पेस भेटेल तिकडे काही काही वस्तू कोंबत गेलीये, त्यामुळे बॅग तर खूपच वजन झालीये। पण जायची एक्साइटमेंट इतकी आहे की ते वजन झेलायला पण तयार आहे। पालघर वरून ट्रेन पकडून आम्ही पोहोचलो दादरला, कारण आम्हाला जायचं होतं पनवेलला माझ्या फ्रेंड कडे। आता आम्ही दादर वरून ट्रेन पकडली, त्यामध्ये असं झालं, तुम्हाला तर माहितीच आहे की दादरला किती गर्दी असते। यामध्ये हा छोटा मुलगा चढला, पण त्याच्या आईला चढताच आलं नाही। जेव्हा त्याला मम्मी पप्पांचा नंबर विचारला तेव्हा त्याला पाठ नव्हता। कसं आहे, एवढ्या गर्दीमधून आपण ट्रॅव्हल करत असतील तर आपल्या मुलांना पाठ नसले तरी चालतील, पण आपल्या पेरेंट्सचा नंबर पाठ असला पाहिजे। चला, तिकडे एक दोघी मुलींमुळे त्याची आई तर मिळून गेली आणि आमचं टेन्शन दूर झालं। आणि तोपर्यंत आम्ही पोहोचलो पनवेलला। आम्हाला जिकडे जायचं आहे तिकडची बस रात्री होती, म्हणूनच आधी गेलो साईच्या घरी। ती आम्हाला जॉब वरूनच घ्यायला आली होती आणि तिकडे मला माझी दुसरी फ्रेंड भेटली, मेघा। यावेळेची ट्रिप माझी हॉस्टेल फ्रेंड सोबत आहे। काही म्हणा, इतक्या वर्षातून भेटलोय, पण असं वाटतंय कालच तर भेटलो होतो। आम्ही रोज भेटो किंवा कधीतरी, आमच्या गप्पा गोष्टी काय संपायचं नावच घेत नाही। तिच्या घरी जेवण वगैरे केलं आणि नंतर निघालो बस डेपोकडे। आता साईने सांगितलं होती की 11ची बस आहे, म्हणून आम्ही 10:30 वाजताच निघालो होतो। पण बसची विचारपूस करून इकडे तिकडे फिरून मग समजलं की जी बस आम्ही 11ला समजत होतो ती 12:30ची होती। तेव्हा मेघी तर बघा आमच्या ट्रिप प्लॅनर साईची मजा घेत आहे। पण काही म्हणा, आमच्या ग्रुपची ट्रिप प्लॅनर तर साईच आहे, कारण ती बजेट मध्येच ट्रिप प्लॅन करते। बस येईल तेव्हा येईल। आमच्या गप्पा गोष्टी पुन्हा सुरू झाल्या। फायनली इंतजार खतम हुआ आणि बस आली। आता कुठे जात आहोत ते उद्याच्या व्हिडिओ मध्ये नक्की सांगते, तोपर्यंत फॉलो करून घ्या।